केशव कॉलिंग। सेठ नमस्कार। नमस्कार। बाबा सेठ बोल रहे क्या? हा, कोण? बाबा सेठ ती गाडी होती तुमच्याकडे, मर्सिडीजची घ्यायची होती आपल्याला। द्या ना राव, कुठं नाही म्हटलं आम्ही. आम्ही पुण्यावर नाही, परंतु ती गाडी जी आहे तुमच्याकडे मर्सिडीज, केव्हाचा मॉडेल आहे तो? 14च आहे. 2014चा आहे ना? 2014च बी क्लास. म्हणजे आता त्याला 12 वर्ष झाले. ओके. ओके. तर ते गाडी जी आहे ते म्हणजे पहिल्या मालकाची की दुसऱ्या मालकाची आहे? पहिल्या मालकाची, अजून फर्स्ट ओनर. फर्स्ट ओनरच आहे ना? हो. रिपेंट वगैरे झालाय का ते पहिलंच पेंट आहे? नाही नाही, पहिलाच पेंट, रिपेंट वगैरे काहीच नाही. हो का? हो. तर काय किंमत ठेवली आहे? काय म्हटले? किंमत काय ठेवली आहे म्हटलं? 9.5 द्यायची आपल्याला. 9.5 लाखाला द्यायची आहे. परंतु ती गाडी ऍक्च्युली ओरिजिनल मालकाचं नाव काय? काय म्हटले? ओरिजिनल मालकाचं नाव काय आहे? ओरिजिनल मालक पहिलं मला आरशी बघावं लागेल. चला ठेवू दे, त्याचं मालकाची काय करताय आपला जो मालक आहे तरी गाडी विकायचं कारण काय? आता त्याची मर्जी ना, आपण काय बोलू शकतो. त्याची मर्जी. गाड्याच भरपूर आहे, सचिवालयामध्ये येतो. नाही विचार सचिव. नाही बाबासाहेब, कसं गाडी विकायच्या बद्दल विचारून घेत जा ना, म्हणजे का बरं विकत आहे? त्या गाडीमध्ये काही हानी आहे का? काही लोखंडाला? नाही नाही, आता सध्या मी ती गाडी चालवून राहिलो. तुम्ही चालवून राहिले म्हणून काय झालं? तुमच्या राशीला पटली, माझ्या राशीला पटलं का रे? लोखंड आहे ना हो ते. हा, मला तर कुठलं लोखंड आहे ना माझ्या राशीला आहे भाऊ. काय म्हटलं? कुठलं लोखंड माझ्या राशीला आहे? तुमच्या राशीला चांगलंच राहील, कारण तुम्ही फुकटात चालवून राहिले ना. हा बरोबर. आता मी विकत घेऊन चालू ना, मला सूट झालं पाहिजे ना. फुकटात सगळंच बरं वाटते. बात तो सही है. तुम्ही मला समोसा चारला का गुलाबजामुन चारले, मला चांगलंच वाटन, कारण पैसे तुमचे चालले ना. हा बरोबर. गाडी त्याची चालवून तुम्ही राहिले तर तुम्हाला काय म्हणायचं? हो. कुठून बोलताय? मी इथनं बोलताय, पुण्यावरनं. बोला ना. मला गाडी हवी ती, परंतु मला थोडंसं माझ्या ब्राह्मणांना आणून दाखवावं लागेल आणि एखादी लोखंडाचा तुकडा मला द्याल त्यातला काढून. बर. कारण लोखंडाच्या तुकड्यावर मग आमचा ब्राह्मण सांगेल माझ्या राशीला सूट होते की नाही. लोखंडाचा तुकडा कुठला काढायचा आता त्याचा? आता मी काढून तुम्हाला लावून द्यायची जबाबदारी माझी. काढायचं सायलेन्सर काढून घेऊन जाईल एक दिवस. अरे तसं नाही, पण बाबासाहेब तुम्हाला सूट झाली म्हणजे सगळ्यांना सूट होईल का? अशी वस्तू गाडीची काढून कुठे देत असते का? नवीनच ऐकलं. आधी काढून देत असतं म्हणजे तुम्हाला तर लोखंड सूट झालं, सगळ्यांना थोडी सूट होईल. आणि तुम्हाला सूट तर होणार नाही ना. आता मी तुम्हाला सांगू का, मी एवढ्या गाड्या विकल्या, ही पहिलीच वेळ. मला ही वस्तू काढून द्या, मी बामणाला दाखवतो. ही पहिली वेळ माझ्या संग. तुमच्यासोबत. पण तुम्हाला माहित नाही का, लोहा लकी आणि अनलकी दोन प्रकारचा लोहा असतो. आलं का लक्षात? नाही ठीक आहे, नंबर विचारतात, हे मान्य आहे. नंबर विचारतात, सामान नंबर विचारतो, गाडी कुठली आहे, काय आहे तो विचारतो. आता तुकडा बिकडा आतापर्यंत मला कधीच अनुभव आला नाही. आता तुम्ही रसायनशास्त्र शिकले, भौतिकशास्त्र शिकले, तुम्ही हे जे लोखंडशास्त्र आहे याचं काही नॉलेज नाही का तुम्हाला? लोखंडशास्त्राचं नॉलेज मला एवढंच आहे, मी 99 पासून लोखंडामध्येच. मला आहे ना, मला कधीच कुठलं लोखंड असं हे नाही झालंय. तुम्हाला जगातलं कोणतं लोखंड सुटत होईल ना. आणि दुसरी गोष्ट अशी, मी जेवढ्या गाड्या आणल्या, लोकांना दिल्या, आतापर्यंत कुठल्याही माणसाने मला म्हटलं नाही का ही गाडी आपल्याला वाईट लागली किंवा काही नाही. वाईट लागली, चुकीची लागली, परंतु लोखंड सगळ्यांना सूट नाही होत. कोणताही लोहा सगळ्यांना सूट नाही होत. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम पैशाची नाही आहे, ते 10-12 लाखाची गोष्ट नाही. प्रश्न आहे आपण त्याच्यावर बसून जो निघतो, प्रवास करतो ना, आपल्या जीवाला जर सूट नाही झाली तर हानी होऊ शकते ना. पैशाचा प्रश्न नाही आहे, हा जीवाचा प्रश्न आहे ना. ड्रायव्हर गाडी चालवतो, आपण झोपतो म्हणजे काय करतो, इनडायरेक्टली काय करतो, आपण त्या गाडीच्या लोखंडावर विश्वास ठेवतो ना. बरोबर. आणि ते लोखंड जर आपल्याला सूट नाही झालं तर हानी होऊ शकते ना. बरोबर. 10-20 लाख रुपये गेलेच चालते, पण माणूस मरू शकते ना. बरोबर आहे. बरोबर. आणि बाबासाहेब तुम्ही म्हटलं मला लोखंड फार लकी लागलं, तुम्हाला लोखंड लकी लागणार नाही. मला लकीच नाही, कारण तुम्ही फुकटाच्या गाड्या चालवता ना. तुम्ही हे जे गाडी चालवता, फुकट गाडी चालवताय तुम्ही. अरे मला सांगा, तुम्ही मला एखादी पार्टी दिली, तुम्ही म्हणी ना मटन चांगलंच बनलं, अंडे चांगलेच बनले, कारण पैसे तुम्ही देऊन राहिले ना. बात तो सही है. मला फुकटात खायला भेटलं ना, मी डॉक्टर का करेन का? मटन अच्छा नाही म्हणा, तुम्ही म्हणा पुढच्या वेळेस मला न्यायलाच नाही सोबत. चालतंय, ठीक आहे, तुम्ही या, गाडी बघा.
नाही मला सायलेन्सर तुम्ही सायलेन्सर देऊन टाकाल काढून, मी तुम्हाला सायलेन्सर दुसऱ्या दिवशी वापस करतो. एकदा ब्राह्मणाला दाखवून देतो, कारण घासून बघावं लागेल आपलं नाव वगैरे लिहितो ते याच्याने नाव लिहितात. मग ते नाव जर आपोआप मिटलं तर ठीक आहे, नाही मिटलं ते आमचे ब्राह्मण तुम्हाला पण ते कामच करा, सायलेन्सर नका काढू. हा समजा बाबू काय करू, गाडीच घेऊन जा, सायलेन्सर कशाला काढता? ये बड़ी अच्छी बात कही आप. गाडीत घेऊन जाऊ दाखवायला आहे ना, गाडीच घेऊन जा. आणि वापस नाही आलो तर बामणाला दाखवायला गाडीच घेऊन जा ना. त्याला आणि बसवा गाडीत, हिंडवा आधी आणि मग ठरवा. नाही नाही म्हणजे ब्राह्मण त्याच्यावर शस्त्रक्रिया करते ना हो, फिरायचं नाही राहत ना, त्याच्यावर काही क्रिया करेल ना तो, ऍसिड वगैरे टाकून नाव लिहिल आपलं वानखेड आहे. मग नाव जर स्पष्ट नाही आलं किंवा मग त्याच्यावर त्या रंगावरून त्याला कळते की तुला आपल्या राशीला सूट होते की नाही होते. तुम्हाला याचं नॉलेज नाही का हो, लोखंडशास्त्राचं? अच्छा हमको सिखा रिया. नाही नाही, तुम्ही ठेवा आता. मला खूप नॉलेज दिलं तुम्ही, थँक्यू त्याच्यासाठी. बाबासाहेब हॅलो, बोलो. बाबासाहेब कोणत्या महिन्यामधला मॉडेल म्हटलं? दिली गाडी, दिली आता, एवढ्यात दिली, हा एवढ्यात विकली गाडी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बापरे, तुमचं मी माझ्या फोन आल्याबरोबर गाडी विकली. मग आता ते गिऱ्हाईक आहे, मला काय, मला तर इकणंच आहे ना. तर तुम्ही तर मला थँक्यू आय लव्ह यू काही म्हणायला पाहिजे होतं. हा, तुम्ही मला थँक्यू आय लव्ह यू काही म्हणायला पाहिजे होतं. माझ्या फोन आल्याबरोबर गाडी विकली म्हणजे मी तुमच्यासाठी किती लकी पर्सन आहो. माझ्यासाठी सगळ्यात लकी आहे. नाही पण माझा फोन आल्याबरोबर इतक्या दिवसाची गाडी माझा फोन आल्याबरोबर विकली म्हणजे मी लकी नाही का? इतक्या दिवसाची म्हणजे, हा इतक्या दिवसाची म्हणजे आजच बाहेर काढली मी तिला. हो पण मला सांगा, माझा फोन आल्याबरोबर गाडी विकली म्हणजे मी तुमच्यासाठी लकी पर्सन आहे की नाही आहे? हो ठीक आहे ना. मग लकी पर्सन मला 5,000 रुपये पाठवा ना. त्यांना अकाउंट नंबर टाकून द्या, देतो पाठवून. Keshav calling.